चेडीन एकदा गेली म्हणजे संपत नाही. ती विसरलेल्यांना कधीच विसरत नाही. तिच्या नजरेचा एक हलका स्पर्श पुरतो. मनात जागा उघडते सावल्यांची. भीती आता बाहेर नसते, आत असते. वसंत गावात राहू शकत नव्हता. त्याने परत शहराची वाट धरली. शहराची प्रकाशमान गर्दी त्याला हवी होती, पण मनात एक थंड खोबण होती. जणू कोणीतरी त्याच्या मागे बसलेलं. शहरात 2 आठवडे गेले. सगळं सामान्य दिसत होतं बाहेरून, पण वसंतच्या झोपेने शांत होणं सोडलं. रोज रात्री एकच स्वप्न येत होतं. लाल साडी, काळे केस, पैंजणाचा आवाज. छन छन छन. अंधाराच्या अगदी मध्यातून येत होता. जणू कोणी त्याच्या उशाजवळ बसलेलं. वसंत जागा व्हायचा घामाने भिजून. खिडकीतून शहराची लाईट दिसायची, पण काचेवर ओलसर हाताचे ठसे दिसायचे. जणू कोणी आतून बाहेर पाहिलं. तो डॉक्टरकडे गेला, मनोविकारासाठी. डॉक्टर शांत मऊ आवाजात बोलले, ही भीती नाही, ही आठवण आहे. आठवण जी तुझी नाही आता. वसंत थरथरला, कारण हे वाक्य तिच्यासारखंच वाटलं. त्या रात्री तो एकटाच घरी होता. शहरात एकटेपण सगळ्यात मोठा अंधार. खोलीत दिवा मंद लुकलुकत होता. आवाज नाही, पण हवा जड झाली. जणू कोणी आत आलं हळूच. पैंजणाचा आवाज पुन्हा ऐकू आला. यावेळी फक्त कानात नाही, त्वचेवर जाणवलं. छन छन छन. वसंत खिडकीकडे न पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण मान स्वतःच हळू वळली. खिडकीच्या आरपार ती उभी होती. अंधार तिच्या भोवती स्थिर झालेला. डोळे काळे, जळणारे, जिवंतापेक्षा खोल. ती काही बोलत नव्हती अजिबात, तरी शब्द थेट मनात घुसत होते. तू मला नकारलं होतास, लक्षात आहे? वसंतचा श्वास पळून गेला. शरीर हलत नव्हता. आवाज हरला. ती खिडकीच्या आत प्रवेश करू लागली. काच तुटली नाही, दार उघडलं नाही. तो अंधार आत शिरला. ती जवळ येत होती शांतपणे. पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. वातावरणात पाणी आणि चंदनाचा वास. भीती नाही, तर मालकीची भावना. मी तुझी आहे. तू माझा आहेस. आज लग्न पूर्ण करायचंय. तेवढ्यात फोन जोरात वाजला. घंटीने हवेला चिरपाड केली. चेडीन थांबली. नजर कठोर झाली. श्वासाचा दाब अचानक तुटला. फोनवर काका होते गावातील. त्यांचा आवाज कंपित, घाईत, थांबता थांबता नाही. पोरा, घराच्या गॅलरीमध्ये तुळशीचा दिवा लाव. आत्ता, आत्ता, आत्ताच. धाप न घेता. वसंत धावत गॅलरीकडे गेला. देवळाचा छोटा दिवा शोधला. माचीस जळली. ज्योत थरथरली. तुळशीने ज्योत लगेच स्वीकारली. धुपाचा वास खोलीभर पसरला आणि चिडींचा देह थरथरला जोरात. डोळे जळत्या आगेसारखे झाले. आवाज किंकाळीत बदलला फाडणाऱ्या. तू मला परत ढकललंस. ती हळूहळू हवेत वितळू लागली. सावल्यांमध्ये तुकडे तुकडे होत गेली. पैंजणाचा आवाज दूर गेला. छन छन छन. रात्र पुन्हा शांत झाली. खोली रिकामी. वसंत जमिनीवर बसून रडत होता. काका फोनवर एकच म्हणाले, ही पहिली रात्र वाचली, पण ती लग्न सोडत नाही.